हाय मी सलोनी आणि हा मलेश. तर मी ना त्याला जबरदस्ती आणून बसवलंय की आपण आपलं लव्ह स्टोरी व्लॉग करूया म्हणून. तर कुठे चालू करायचं? तुला मी तर मी स्टार्ट करते आणि मग नंतर हा पुढे बोलेल ह्याच्या साईड. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये होते ना त्या ह्याने मला विचारलेलं किती खोटारडी तू विचारलेलं. हिने विचारलेलं. मी नाही विचारलेलं, मी विचारलेलं. खरं ते सांग. आवडायचा बसीर. जेव्हा मी स्पिस्टीला बघायची, स्पिस्टीला मी लहानपणापासून बघते सीझन 5 पासून. तर मला तेव्हा ना खूप क्रेज होतं त्या स्पिस्टीलाचं पण. आणि त्यात ना बसीर होता तर तो ना सेम ह्याच्यासारखा दिसायचा. पर्सनॅलिटी ह्याची आणि बसीरची ना एकदम सेम होती. म्हणजे ह्याचे आणि त्याचे दात सेम होते आणि मयाचे आणि त्याची केस पण सेम होती. कलर सेम होता केसांचा. मरून काहीतरी केला, मरून कलर केला त्यांनी केसांचा. तर तो कलर पण सेम होता. मला ना तू काळी बनव. आणि अजून काय सेम होतं? हा कपडे. ह्याच्याकडे एक ना असं मिलिटरी वाला शर्ट होता, तो बसीरचा पण तसा सेम शर्ट होता. आणि असं काय काय सिमिलर होतं. तर मी हे सगळं बघून ह्याला म्हणजे मला आवडायला लागलेला हा, कारण बसीर आवडतो म्हणून. तर हा मला आवडायला लागला आणि माझ्यासोबत अजून एक माझ्या मैत्रिणीला आवडत होता. तर आम्ही दोघींनी, नाव नाही घेणार, तर आम्ही दोघींनी डिसाईड केलं की आपण दोघींपैकी एकीने ह्याला पटवूया. तर मग तर नंतर तिला परत दुसरा आवडायला लागला म्हणून तिने त्याला सोडून दिला. मग नंतर मी विचार केला जाऊ दे, तिने तर सोडला तर मीच पटवते. मग मी पेपर चालू होते तेव्हा आपलं चालू झालं की गरब्यानंतर? गरब्यानंतरचा पहिला गरबा होता. नाही, पेपर नंतर गरबा होता. पेपर नंतर गरबा होता. पेपरला होतो तू बोली रिक्वेस्ट मध्ये हे कर. हा 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 बरोबर. तर आमचे पेपर चालू होते, 6 महिने असतील ते, काय असे कॉलेजचे हाफ हे झाल्यावर होते. तो अर्ध आमचं 11वी संपलेली आणि नंतर पेपर चालू होते. आणि हा ना ह्याच्या मित्रांसोबत, म्हणजे आम्ही एकाच वर्गात होतो पण हा जास्त कॉलेजला बसायचा नाही. तर आम्ही पेपर चालू होते आणि हा काय करतोस, सीटे शोधत होता. आणि मी त्याला बोलली, आणि मी ह्याला ऑलरेडी फेसबुकला शोधून ठेवलेलं की हा ह्याचं आयडी काय आहे, नाव काय आहे. तर मी त्याला रिक्वेस्ट 2 दिवस झाले पाठवलेली, त्याने माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली नव्हती. तर मी त्याला बोलली की माझी एकदा पेपरमध्ये बोलता होता मी त्याला बोलली माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट कर. आणि मला चीट बनवायची. मग मी ह्याला बोलली ना रिक्वेस्ट एक्सेप्ट कर वगैरे. मग मी ह्याला पण चीट बनवायला चालू केला. आणि मग पेपरला मी ह्याला पण चीट बनवायची आणि मला पण चीट बनवायची. चीट करून पास झाली तू पण. आणि मग आम्ही दोघं पण चीट बीट घेऊन तेव्हापासून मग बोलायला चालू केलं. मग फेसबुकवर ह्याने माझी 2 दिवसांनी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि मग नंतर बोलायला लागले. कसं चालू झालं काय माहिती, बोलता बोलता झालं चालू. बोलता बोलता हा म्हणजे. आणि त्यानंतर गरबा होता आणि तू मला बघत होतास ना. तू पण बघा होती. तर आम्ही एकमेकांना असे बघायचो वगैरे. आणि नंतर मग पहिल्यांदा कुठे फिरायला गेलो सांग? नॅशनल पार्क. नशीब नाही तर खाल्ला असतं दणका. तर मग आम्ही एकमेकांना बघायचो आणि तिथपासून मग फेसबुकवर बोलायला चालू केलं. आणि मग ह्याचा ग्रुप होता पोरापोरांचा आणि त्यांच्या सगळ्या प्रत्येकाच्या गर्लफ्रेंड कॉलेजमधल्याच होत्या. मग आमचा मोठा ग्रुप तयार झाला, ह्याचे मित्र आणि आम्ही मैत्रिणी अशा सगळ्या. मग आम्ही लोक ग्रुपने फिरायला जायला लागलो. त्या फर्स्ट टाइम आम्ही एनपीला गेलो फिरायला. आणि ग्रुप फिरायचं ना, प्राणी बघायला गेलो, अॅनिमल बघायला. कुठले टायगर काय पण गप बस. आणि ना मग आम्ही पहिल्यांदा एनपीला गेलो. त्याच्यानंतर म्हणजे असं फिरायला लागलो, ग्रुपने फिरायला लागलो. तेव्हा पण आम्ही काय सिरियस असं काही सीन नाही. ऍज अ फ्रेंड पण नाही, रिलेशन चालू होतं पण माहिती नव्हतं एवढं टिकेल. फक्त असं माहिती होतं की नया प्यार म्हणजे. आणि परत ग्रुप त्या जस्ट कॉलेज पण चालू होतं ना. आणि तेव्हा एकदा आम्ही दोघं मरीनला गेलो, चौघं गेलो. अजून एक कपल होता आमच्या सोबत. अजून एक कपल होता, आम्ही चौघं मरीनला गेलो. आणि मी आपला फोटो टाकला फेसबुकला, इन्स्टाला टाकला मी फोटो. आणि माझ्या मम्मीला कोणतरी दाखवला तेव्हा आमचा फोटो पडी ठपाटप. आणि आता एक सिक्रेट रिव्हील करते जे मयाला पण नाही माहिती आहे अजूनपर्यंत, जे मी मायापासून अजूनपर्यंत लपवून ठेवलंय. की मी ह्याला ना अजूनपर्यंत सांगायची, मया मी एवढा मार खाल्लाय ना तुझ्यासाठी, एवढा मार खाल्लाय आणि मार नाही खोटारडी.
तर मी म्हणजे हिच्या मम्मीची ही बुराई करत होती, एवढं मारलं काहीच मारलं नव्हतं मला म्हणजे. आणि मम्मीला माझ्या कोणीतरी आमचा फोटो दाखवला की सलोनीचा मरीनला कोणासोबत आणि अजून पण तो माणूस मला भेटला नाही. किती कोणत्या पोरीने दाखवलाय, कुठल्या माझ्याच मित्रमैत्रिणी दाखवलाय, कोणी दाखवलाय मला माहिती नाही. पण मला तो फोटो अजून कोणी दाखवलाय ते माहिती नाही. तर घरी आली आणि मला पप्पांनी फोन केला की तू कुठे गेलीये फिरायला, कोणासोबत आहेस. मम्मीने फोटो बघितलाय तुला घरी येऊन पडणार आहे. पप्पाने मला हिंट देऊन ठेवलेली. तर पप्पानी ना मला हिंट देऊन ठेवलेली. मग मी घरी आली आणि मग मम्मीने मला समजावलं की नको ठेवूस त्याच्यासोबत, असं तसं, ह्याला सोडून टाक वगैरे असं तसं. मग मी हा मम्मी मी सोडते, ह्याला सोडते. आणि मी मम्मीला बोलली सोडलं करून. हा मम्मीला बोलली मी ह्याला सोडलं, ब्रेकअप केला मी ह्याच्यासोबत. आणि मयाला बोलली मी एवढा मार खाल्ला आणि मी खाल्लाच नव्हता. एक लागलं ना मम्मी माझी काठीने मारायची, तर मी काहीच मार नव्हता खाल्ला, फक्त मम्मीने समजवलेलं. आणि मी अजूनपर्यंत ह्याला सांगते मया मी तुझ्यासाठी मार खाल्ला. खोटारडी. असं होतं की 11वी 12वी आम्ही एकाच वर्गामध्ये आणि एकाच कॉलेज एकाच वर्गामध्ये. तर आम्ही डेली भेटायचो, डेली ग्राउंड मध्ये किंवा काय आमचे फ्लोअरला. आणि इव्हन आमचे सर लोक तर पकडायला यायचे गार्डन मध्ये पकडायला, का सगळे कपल अर्ध हे होतं ना. म्हणजे सरांपर्यंत व्हिडिओ जायला पाहिजे. कुठली ब्लॉग. सर लोक पण आमच्या अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आम्हाला इव्हन कॉलेजला गेलो तरी विचारतात तुम्ही लोक अजून सोबत आहेत. अच्छा लागतंय ना फिरतो. पत्रिका घेऊन या बोलतात. हा बोलतात लग्नाची पत्रिका घेऊन या. कसं पटव तुम्हाला, तुला काय आवडलं आणि तू का ठेवलं, काय सीन आहे. एवढा विचार करतोय, काय बोललो. तोंडावर आन्सर पाहिजे का पटवलं. हा मला भेटली चांगली पोरगी म्हणून ठेवलं मी. आणि आम्ही काय करायचं माहितीये का, कॉलेजमध्ये कॉलेज सुटलं ना की ह्याची बस असायची 44 आणि माझी असायची 77. तर मी खिडकीला बसायची आणि हा बसच्या लास्टला आधी असतं ना. लास्टलाच बसायचो. कुठे लास्टला माया 44च्या लास्टला आपण दोघं हाय हाय करायचं. पण लास्टला बसायचं कुठे, ते काचेच्या इथे उभा असायचंच ना. हा तर ते सीट असतात पूर्ण आणि मागे काच असते जे पाठचं सगळं दिसायला वगैरे. तर हा तिथे येऊन उभा असायचा. आणि आमच्या इथे 77चा रोड असा होता आणि सरळ 44चा होता. तर आमची अशी माझी जर टर्न झाली बस आणि त्याची अशी असेल ना का, तो पाठी येऊन उभा राहायचा आणि मी खिडकीतून त्याला हाय बाय करायची. म्हणजे कॉलेजला अख्खा दिवस भेटून पण आम्ही त्या तर मम्मी बोललेली मला ह्याला तू सोडून टाक वगैरे म्हणून. तर मी विचार केला की मम्मीला सांगते की हा मी सोडलंय. आणि मी ह्याला जाऊन सांगितलं कॉलेजमध्ये की मी घरी एवढा मार खाल्लाय, मया तुझ्यामुळे मार खाल्लाय वगैरे असं तसं. मग तरी पण आमचं रिलेशन कंटिन्यू चालू होतं. त्यानंतर तर नाही समजलं ना मला. नंतर डायरेक्ट एकदा समजलं ना घरी घेऊन गेलीस. हा आणि हा तर तिथपर्यंत झालं हे कॉलेजचं. त्यानंतर 11वी 12वी झाली. त्यानंतर ह्याने कॉलेज सोडलं आणि मी त्याच कॉलेजला होती. मी त्याच कॉलेजला होती आणि हा त्या कॉलेजला नव्हता. मग नंतर आमचे परत भेटायचे वांदे, कारण आम्हाला एकमेकांची म्हणजे सवय झालेली ना की डेली भेटायचं, डेली एकमेकांना भेटायचं. मग नंतर मी मॉर्निंग कॉलेजला होती तेव्हा मग तू सकाळी यायचा कधीतरी. हा तुम्हाला अजून एक सांगते, ते तुला माहितीये मी खोटं बोलणे यायची आलं ते. तर मी ना मग 11वी 12वी झाली आमचं भेटायचं. नंतर 13वी चालू झाली. तर 13वीला आता घरी काय सांगणार ना, कारण ह्याला भेटायला जायचं असणार रोज. तर मी काय, आणि कॉलेजला सकाळी 7चं कॉलेज असायचं, त्यामुळे ह्याला कसं भेटणार. तर मी काय सांगितलं माहितीये घरी की मम्मी मी ना एनसीसीचं लेक्चर जॉईन केलंय. ते वर्षभर, ते तुला माहिती असेल. तर ते ना मी वर्षभर, म्हणजे मी माझ्या घरी सांगितलं मी वर्षभर, एनसीसी माहिती असेल तुम्हाला पण की ते क्लिनिंग साठी असतात. तर मी मम्मीला सांगितलं की मी एनसीसीचं लेक्चर जॉईन केलंय, तर मला वर्षभर त्याला जायलाच लागेल. मग मी एक दिवस आड करून एनसीसीचं घरी सांगून घरातून पैसे घ्यायची बस बिसला आणि ह्याला भेटायला जायची. 1.5 ते 3.5चं लेक्चर सांगायची मी घरी आणि 1.5 ते 3.5 ह्याला भेटून यायची आणि मग नंतर येऊन क्लासला वगैरे जायची. म्हणजे वर्षभर, म्हणजे मम्मीला असं वाटतं की मी एनसीसी पण केलं, मी एनसीसी काय केलेलं नाही, मी ह्याला भेटायला तेव्हा मार पडले नव्हते ना, आता व्हिडिओ बघितल्यावर पडणार. तर मी एनसीसीच्या नावाने खोटं जायची ह्याला भेटायला, कारण आम्ही लोक डेली भेटायचो. मग 13वी 14वी 15वी नंतर मग फिरायचो, तर भरपूर फिरायचो. संडे टू संडे, हा बीच तो बीच. आम्ही मालाडचं तर सगळे बीच 100 काय किती वेळा फिरलो असेल. जास्त 9 वर्ष, म्हणजे तुम्ही समजू शकता किती वेळा. 9 वर्षातला एक संडे, परत जी सुट्ट्या, परत. तुला कशी पोरगी पाहिजे होती.
जी भेटली ती आपली, असं केलं तू. नाही. मग आता पाहिजे होती तुझ्यासारखीच. नको मी यायचं म्हणून माझं नको वाटू. आम्हाला मेन म्हणजे माहिती नव्हतं आम्ही लोक एवढे सिरियस होऊ, आणि माहिती नव्हतं की एवढी वर्ष चालेल. इव्हन आम्ही अजून पण जेव्हा जेव्हा आमच्या त्या रिलेशनच्या अॅनिव्हर्सरी ज्या येतात ना, की 1 वर्ष झालं दोघांना, 2-3 वर्ष, अशी जेव्हा 8-9 वर्ष झाली, तर आम्ही बसून विचार करतो की भाई कसे आपण गेले वर्ष काय माहिती. काढले कसे काय. आणि आमचं एव्हरी सिंगल डे भांडण, एवढं भांडण होतं, एवढं भांडण होतं. पण ते प्रत्येक कपल मध्ये होतं ना. तर एवढं भांडण होतं, एवढं भांडण की लोक बोलतील भाई हे लोक ठेवतात कसे. ब्रेकअप आणि ब्रेकअप तर किती लाखो ब्रेकअप केले असतील एवढ्या वर्षात. पण असं की काय बोलतात, किती पण भांडलं तरी, उद्या पॅचअप. हा, आज रात्री ब्रेकअप जरी केलं असेल तरी उद्या सकाळी निर्लज्ज सारखे जाऊन एकमेकांना गुड मॉर्निंग आणि भेटतो. आणि अजून पण आम्ही भेटायचं, तर आमचं ते कॉलेज पासूनच चालत आलं, एक दिवस आड करून भेटायचं. आणि आता तर कामाविमामुळे तर भेटतोच. आणि तर पहिला ना ह्याला फोनच बघायचं फक्त. हा, रील्स काढायला नाही आवडत. आता पण मी जबरदस्ती 1 महिना मागे लागले, 1 महिना प्रेमाई बोलल्या की मया चल व्हिडिओ बनवूया, एक तरी ब्लॉग टाकूया आपला. तेव्हा कुठे आज जबरदस्ती त्याला बसवून बोलवून घेते ना. त्याच्या बदल्यात रिश्वत क्या चाहिए भाई, ऐसा रिश्वत लूंगा ना संडे को. तर तुम्हाला आमची व्हिडिओ इथपर्यंत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या पुढचा पार्ट येणार आहे की आमच्या फॅमिली मधले कसे ऍग्री झाले आणि कसं काय रिएक्शन होतं जेव्हा मी घरी सांगितलं आणि ह्याने घरी सांगितलं. तर ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला भेटेल. तर मला आता ही व्हिडिओ कशी झाली आहे त्याच्यावर मला पटापट कमेंट करा, त्याच्यामुळे पुढची व्हिडिओ लवकरच येईल. बाय बाय. हा बघा, ह्याला मी ब्रॉडकास्ट साठी बोलवलं तर या माणसाने आमची खुर्चीच तोडली. आता शिवाय तू खाणार मम्मीच्या. जा